मटरच्या सीझन मध्ये भरपूर असा ताजा हिरवा मटर पाहून आपण मटरचे पदार्थ बनवतो। त्यातीलच हे असे अजिबात तेलकट न होणारे घरातील साहित्यांचा वापर करून हे असे मस्त कुरकुरीत आपण कटलेट तयार करणार आहोत। हे कटलेट तुम्हाला पार्टीसाठी स्टार्टर म्हणून किंवा मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी किंवा अगदी ना असेच मधल्या आदल्या वेळेमध्ये खाण्यासाठी संध्याकाळी चहा सोबत खाण्यासाठी हे कटलेट खूप मस्त आहे। अगदी छान मटर आणि घरातील काही साहित्य वापरून कटलेट बनवून तयार केलेले आहेत। हे एकदा बनवले की 3-4 दिवस आपण फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आणि हवे तेव्हा शालो फ्राय करून खाऊ शकतो। नमस्कार, मी अनुराधा's किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। सर्वात प्रथम कढई किंवा पॅन घ्यायचा आणि त्यामध्ये हे फुटाण्याचं जे डाळवं असतं की नाही ते अर्धी वाटी टाकून घ्यायचं। साधारण अर्धी वाटी एवढं प्रमाण बरोबर होतं आणि त्याच वाटीने अर्धी वाटी हे मी जाडे पोहे जे कांदे पोह्याला वापरतो ते घेतले आहेत। आता हे फुटाण्याचे डाळवं आणि पोहे दोन्हीही आधीच भट्टीमधून छान भाजून आलेले असतात। या डाळवांमुळे आपल्या कटलेट छान खमंगपणा येतो आणि पोह्यांमुळे कटलेटला बाइंडिंग येईल आणि छान कुरकुरीतपणा सुद्धा येईल। त्यामुळे पोहे आणि डाळवं कटलेट मध्ये नक्की घालायचे। हे छान असे मस्त भाजून घेतले की मग ते कुरकुरीत होतात। हे असे भाजले गेले की एका ताटामध्ये काढून घ्यायचे। आता त्याच पॅन मध्ये आपल्याला थोडंसं 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। तुम्ही तेलाऐवजी बटर वापरलं तरी चालेल। आता हे तेल थोडंसं गरम झालं की मग आपल्याला यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे। साधारण 1 छोटा चमचा मी जिरं घातला आहे। अर्धा इंच आलं, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या अशा तोडून घातलेल्या आहेत। मिरच्या तोडून घालायच्या म्हणजे त्या तेलामध्ये उडल्या जात नाहीत। त्यानंतर 1 वाटी इतका ताजा हिरवा मटर घालायचा आहे। लसूण आणि हिरवी मिरची यामध्ये परतल्यामुळे त्याचा कच्चापणा निघून जातो। मटर छान असा तेलावर परतून घेतल्यामुळे याचा कच्चा वास निघून जातो आणि मटार बऱ्यापैकी शिजल्या जातो आणि छान असा मटरला खमंगपणा येतो। त्यामुळे कटलेटला छान चव येते आणि मटरचा जो कच्चा वास असतो ना तो असे हे तेलावर परतून घेतल्यामुळे अजिबात जाणवत नाही। हे असे डाग येईपर्यंत मटार परतून घेतले। आता हे इथे आपली गॅसची फ्लेम बंद करू आणि असेच हे थंडे होईपर्यंत पॅन मध्ये ठेवून देऊ। तोपर्यंत आपण हे पोहे आणि डाळवं भाजलं होतं ना हे छान कुरकुरीत झालं आहे। हे मिक्सरला छान बारीक करून घेऊ। डाळव्यांमुळे कटलेटला छान खमंगपणा येतो आणि पोह्यांमुळे छान कुरकुरीतपणा येतो। त्यामुळे कुठलेही कटलेट बनवताना डाळवं आणि पोहे नक्की वापरा। त्यामुळे हे मी कुठल्याही कटलेट मध्ये आवर्जून घालते। आता डाळवं आणि पोहे छान मी मिक्सरला हे असं बारीक फिरून घेतलं। आता हे एका प्लेट मध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घेऊ। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे परतून घेतलेलं मटार, जिरं, लसूण, हिरवी मिरची आणि आलं हे जे काही आहे हे या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। बरोबरीने यामध्ये हे कोथिंबीरीचे असे देठ घालायचे। यामुळे आपल्या कटलेटला चव छान येते। तसेच कटलेटला छान हिरवागार असा रंग सुद्धा येतो। आता पाणी न घालता हे छान असंच आपल्याला मिक्सरला भरडसर वाटून घ्यायचं आहे। अगदी बारीक काही वाटायचं नाही। बघा हे असं दरदरीत म्हणतो ना अगदी हे असं बघा। आता एक मोठं असं भांडं घ्यायचं, त्यामध्ये हे मटरचं सर्व मिश्रण काढून घ्यायचं। त्यानंतर ज्या वाटीने आपण मटर घेतले त्याच वाटीने 1 वाटी उकळलेला बटाटा घेऊ। बटाटा इथे मी कुस्करून घेतला आहे। त्याचबरोबर आपण जे डाळवं आणि पोह्यांचं पीठ करून घेतलं ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे। त्याचबरोबर 1 चमचा हळद घालून घेऊ। पाव चमचा हिंग घालून घेणार आहोत। हिंग मात्र नक्की घाला। त्यानंतर 1 चमचा धने जिरे पावडर घालायची आणि चवीपुरतं मीठ। यानंतर 1 चमचा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला घाला म्हणजेच आपल्या कटलेटला चव छान येईल। त्यानंतर इथे छान चटपटीतपणा यावा म्हणून 1 चमचा चाट मसाला किंवा मग आमचूर पावडर घाला। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। इथे मी लाल तिखट घातलेलं नाहीये, पण तुम्हाला लाल तिखट घालायचं असलं तर साधारण अर्धा चमचा तुम्ही इथे लाल तिखट घालू शकता। पण या मटारच्या कटलेटचा छान हिरवागार रंग तसाच टिकून राहावा याकरता इथे मी अजिबात लाल तिखटाचा वापर केलेला नाही। आता हे बघा मॉइश्चर असतं, तसंच बटाट्याला मॉइश्चर असतं, त्यामध्येच आपलं असं हे छान किंवा ओलसरपणा असतो, त्यामध्येच आपला हा गोळा छान
तयार होतो। जरा सुद्धा आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर आपले कटलेट चिपचिपीत होतील आणि त्याचबरोबर तेलकट सुद्धा होऊ शकतात। आता छोटे छोटे याचे आपल्याला कटलेट तयार करून घ्यायचे आहेत। लहान लहान असे याचे आपण कटलेट तयार करून घेऊ, म्हणजे ना आपण जेव्हा ते शालो फ्राय करतो तेव्हा ते छान कुरकुरीत होतात आणि पटकन तयार होतात। त्यामुळे छान असे छोटे छोटे तयार करायचे, अजिबात मोठे करायचे नाही, म्हणजे पटकन आपले कटलेट तयार होतात। बघा साधारण असे छान छोटे छोटे मी असे हे कटलेट तयार करून घेणार आहे। त्याच्या बाजूनी थोडीशी चीर जात असेल तर तिथे एकसारखं करून घ्यायचं, म्हणजेच आपले कटलेट बनून तयार होतात। याच पद्धतीने सर्व कटलेट इथे मी बनवून तयार करणार आहे। अगदीच जर मिश्रण हाताला चिटकत असेल तर थोडासा तेलाचा हात घेतला लावला तरी चालेल, पण तेल लावायची तशी गरज पडत नाही। या पद्धतीने जर कटलेट बनवून ठेवले ना तर साधारणतः 8 दिवस टिकतात। हे असे कटलेट जर बनवून ठेवले ना तर साधारण 8 दिवस फ्रीज मध्ये आरामात टिकतात। आता आपण हे शालो फ्राय करणार आहोत। आता इथे मी एक नॉनस्टिकचा तवा घेतला आहे, तो गॅसवर गरम करून घेतला, त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलं आणि यावर आपण हे शालो फ्राय करून घेणार आहोत। तेल हलकसं गरम झालं की त्यावर आपण हे कटलेट ठेवून घेणार आहोत। हे छान असे एक एक यावर ठेवून घेतले आहेत। सुरुवातीला आपण थोडेच कटलेट ठेवले आहेत। आता हे कटलेट आपल्याला छान साधारण दोन्ही बाजूनी खरपूस असे शालो फ्राय करायचे। तुम्ही हे कटलेट बनवून हवाबंद डब्यामध्ये आरामशीर 8 दिवस फ्रीज मध्ये ठेवू शकता। ज्यावेळेस तुम्हाला हे खायचे आहेत किंवा मग पाहुणे येणार असेल अशा वेळी काढायचे आणि मग असे हे शालो फ्राय करायचे। छान असे चटपटीत पुदिन्याची चटणी किंवा मग केचप यासोबत तर खायला खूप छान लागतात। मुलांना डब्यामध्ये छान असे तुम्ही हे कटलेट देऊ शकता। आदल्या दिवशी किंवा कधीही सुट्टीच्या दिवशी शनिवार रविवार तुम्ही हे बनवून ठेवले, आठवडाभरात कधीही मुलांना हे तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता। एक साइड आपले कटलेट आपण थोडे उलटून घेतले आहेत। आता बाकी उर्वरित कटलेट सुद्धा यावर ठेवून घेऊ। बघा अगदी छान दोन्ही बाजूनी छान असा खरपूस रंग येईपर्यंत मी हे कटलेट आलटून पलटून खरपूस छान असे शालो फ्राय करून घेतले। बघा काय छान याला रंग आला आहे, वरून छान मस्त असे कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे आपले हे छान कटलेट बनून तयार आहेत। तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे कटलेट नक्की करून पहा। मुलांची बर्थडे पार्टी असो किंवा पाहुणे येणार असो किंवा काहीही असो, अशा वेळेस तुम्ही हे झटकीपट कटलेट बनवून तयार करू शकता। तुम्हाला आजची कटलेट बनवायची पद्धत कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा। अशा छान छान आणि प्रमाणबद्ध सोप्या घरगुती रेसिपी पाहण्यासाठी अनुराधास किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।